जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, जसं की तुम्ही आता चौकडं बघू शकता की भरपूर पावसाचं वातावरण आहे, चिखल झालेला आहे, पूर्ण राड आहे. त्याचबरोबर आता आपण आपल्या बोकडांकडे जाऊया. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी सांगितलंय की आपण यावरती आपल्या ह्या बोकड पालनामध्ये जे जे प्रयोग करणार आहोत ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच प्रयोगामध्ये आज तुम्ही बघू शकता की व्यवस्थित बघा, शेळ्यांमध्ये आपल्या मवा दिसतोय, तुम्हाला मवा आलेला आहे. आता यामध्ये बऱ्यापैकी हा तसा इतकाही घातक नाहीये, पण यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी जर वेळेत उपचार झाले नाहीत तर शेळ्या मेंढ्या दगवलेल्या दिसतात. प्रामुख्याने शेळ्यांमध्ये जास्त पसरतो. हे बघू शकता, याला यायला सुरुवात झालेली आहे. नॉर्मल हे बघा, तर बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे इथं मवा आहे. तर आता यामध्ये आपण याला काय उपचार करू शकतो बघा. आता याचं जास्त तोंड सुजलेलं आहे पूर्णपणे. याला आपण काय करू शकतो, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये, त्याचबरोबर प्राथमिक याला काय उपचार करू शकतो जेणेकरून आपल्याला याचा चांगला बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल की लवकरात लवकर आपण यांना कसं कव्हर करू. तर त्यासाठी प्रथमतः तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा. तर चला बघूयात आपण. तर पशुपालक मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा आजार जर आपण याला वेळीच उपचार करत नाही तर बघू शकता हे कसं तोंडाभोवती पसरलेलं आहे पूर्णपणे. तर आता आपण हे काय करायचं, तर पहिली गोष्ट जाणून घेऊया की हा विषाणूजन्य आजार आहे, म्हणजेच की हा संपर्काने पसरतो. दुसरी गोष्ट विषाणूजन्य संसर्गजन्य आहे असा समजा. दुसरी गोष्ट की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जो नवीन चारा येतो त्या चाऱ्यामध्ये काही जंतू असतात आणि ते जर खाल्लं आपल्या शेळ्यांनी तर आपल्या शेळ्यांमध्ये मव्याचा प्रकार येतो. त्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची तोंड सुजतात. तोंड सुजल्यानंतर त्यांना खायला येत नाही, खायला न आल्यामुळे ते आजारी पडून कधी कधी मृत्युमुखी बळी पडतात. तर आता त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर पहिली तर गोष्ट, आता तुम्ही थोडं त्यांची तोंड तुम्हाला हिरवी दिसत असतील तर त्यासाठी आपण मगाशी हा डीमॅक्स स्प्रे आहे तो वापरलेला होता. आता आपण दुसरी गोष्ट बघू शकता की ह्याला काय काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट तर याचा जो विषाणू आहे तो त्यांच्या या तोंडाभोवती असतो, याला आपल्याला पहिल्यांदा नष्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आता काय करायचं, तुम्हाला मी एक बेसिक माहिती देतो की पहिल्यांदा त्याच्या जखमा स्वच्छ करून घेणं. आता कापूस आपण घेत आहे, कापूस आणि आयोडीन. आता तुम्हाला मी दाखवतो, जसं मी तुम्हाला दाखवतो तसं तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट बघायला भेटेल. आपण कापूस घेतलेला आहे आयोडीनमध्ये भिजवून. आता महत्त्वाचं सगळ्यात काय करायचं की इथं जंतू आहे आपल्याला माहीत आहे इथं, तर हा जंतू पूर्णपणे पहिली गोष्ट आपण ह्यानं पुसून स्वच्छ करून घ्यायचं. हा पूर्ण जर स्वच्छ नाही करत, पूर्ण घासून काढायचं. जेवढं आपल्याला काढता येईल ना तेवढे पूर्ण घासून घेऊन जेवढं स्वच्छ करू तेवढं करायचं, जेणेकरून काय होईल की तो जो संसर्ग राहिलेला आहे जंतूचा, तो जंतू इथं जास्त दुसरीकडे पसरणार नाही. हे बघा पूर्ण साफ केलेला आहे. आता याच्यानंतर हा पूर्ण साफ केल्यानंतर इथं आपल्याला एक 3 ऑप्शन मिळतात. त्यामध्ये हे नेगासंट पावडर, ज्यामध्ये आपल्याला प्रॉक्सपर, सल्फानिलॅमिन पावडर म्हणजे भरपूर घटक मिळतात. जिथं आपण जर एखादी जखम असेल, मव्यासारखा प्रकार असेल, पसरणारा संसर्गजन्य असेल, तिचा याचा वापर करू शकतो. ते अवेलेबल नसेल तर कोणताही अँटी वुंड स्प्रे, म्हणजे जसं की हा डीमॅक्स स्प्रे आहे त्याचा वापर आपण इथं करू शकतो. त्याचा वापर समजा आपण कुठं जनावरांना, म्हणजे शेळ्या मेंढ्यांना आपल्या जखम झालेली आहे, कधी कधी याच्यामध्ये जर दुर्लक्ष झालं तर पुढे जाऊन किडे सुद्धा पडतात, तर तिथं आपण याचा वापर करू शकतो. किंवा त्याचबरोबर एक हेमॅक्स म्हणून ट्यूब मिळते, किंवा ही ग्लोरॉल ही पण ट्यूब एक नंबर आहे. आता याचं काय आहे, ही यूज इन स्किन इन्फेक्शन, जसं की डर्मटॉयसिस, त्याचबरोबर फंगल इन्फेक्शन आहे, एक्झिमा आहे, फुटलेन्सिस, FMD मध्ये ज्या जखमा झालेल्या आहेत तिथं सुद्धा
आता आपण समजा ही जखम साफ केली तर तिथं आपण नेगासंट पावडर टाकू शकतो. तुम्हाला दाखवतो की आपण या सामग्रीचा वापर कसा करू शकतो. आता आपण जशी की जखम साफ केली आहे त्याची, तर तिथं आपण ही नेगासंट पावडर ही त्या जखमेवरती टाकू शकतो, जेणे की ते लवकरात लवकर तिथला विषाणू, तिथला जो संसर्ग झालेला आहे तो कमी येईल आणि आपल्या बोकडांना जो त्रास होणार आहे तो होणार नाही. पहिली तर गोष्ट आपण पहिल्यांदा हे करतो, मी पडदिसना पूर्णपणे आयोडीन साफ करून घेतो. प्रत्येकाचं तोंड आहेत ना आपल्या, इथं कापूस ठेवून ज्याला नाही त्याला पण लावून घ्या, म्हणजे उद्या त्याला पसरण्याचं टेन्शन नाही. याच्यापेक्षाही काय उपाय आहेत, जसं की कापूरमध्ये हळद टाकून लावणे, असे भरपूर उपाय आहेत. आपण आपल्या सोयीनं प्रत्येकानं उपाय करावा, फक्त ज्याचा फरक लवकर पडतो ते उपाय केले नेहमी चांगले. थोडा 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 कापूस घेऊन प्रत्येकाला शेपशेपरेट वापरलेला बरा, जेणेकरून इन्फेक्शन पसरणार नाही. तर आता आपण कोयोडीन आयोडीन हे केलेलं आहे, पूर्णपणे जखमा स्वच्छ करून घेतलात. आता आपण त्याला सुकवा मारण्यासाठी नेगासंट पावडर किंवा या स्प्रेचा सुद्धा वापर करू शकतो. हा एक हर्बल स्प्रे आहे, ज्याचा मला याच्या मागं जेव्हा विषयांमध्ये मवा झाला आहे आणि याचा वापर केला तिथं मला याचा बेस्ट रिझल्ट बघायला भेटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या भागावरती असं झालेलं आहे, मवा आलेला आहे किंवा मव्याचं इन्फेक्शन आहे, थोडं चणचण करतं हे, पण चणचण जरी झाली तर याचा रिझल्ट ही आपल्याला बेस्ट बघायला मिळतो. जेणेकरून बघा आता इथं पूर्ण जखम लालसर तुम्हाला दिसत असेल, नीट बघा. डोळ्यामध्ये जायला असं मारू नका, काय होत नाही, पण शक्यतो काळजी घ्या. आता अशा प्रकारे आपण आपल्या सर्व शेळ्यांमध्ये हा मारून घेऊया. शक्यतो ह्या दिवसामध्ये मवा आपल्याला झालेला दिसतोच, पण हे होऊच नाही यासाठी PPRची लस हे अगोदर देणं खूप गरजेचं आहे. एखाद्याला कमी प्रमाणात आहे म्हणून त्याला मारणं टाळू नका. सगळ्यात जास्त मावा जर आपल्यात कोणत्या शेळीला झाला असेल, करडाला झाला असेल, तर तो हे आहे. ओके, तर पशुपालक मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघू शकता की आपल्या शेळ्यांमध्ये म्हणजे बोकडांमध्ये मावा आलेला आहे आणि आपण काय करतोय तर आयोडीननं पहिल्यांदा ती पूर्ण जंतू म्हणजे जखम आहे तोंडाभोवतीची ती पूर्ण साफ करून घेतोय, जेणेकरून त्याला पहिल्यांदा निर्जंतुक करतोय आणि त्याच्यानंतर अँटीसेप्टिक म्हणून आपण ह्या स्प्रेचा वापर करतोय. तर तुम्हाला आता हा आपल्या एका बोकडामध्ये दिसलेला 1-2 दिवसापूर्वी, त्याला मी हे सगळं केलेलं पण मी एक लक्ष दिलं नाही, म्हटलं येईल कमी, सुकवा मारलेला. पण आता बघता बघता पूर्ण बोकडांना म्हणजे 6च्या 6 बोकडांना याची लागण झालेली आहे. आणि याच्यानंतरचा जर सगळ्यात बेस्ट पर्याय म्हटलं तर यांना आपण 1 मिली आयव्हरमॅक्टिनचं इंजेक्शन देणार आहे, जेणेकरून याचा फायदा काय होईल तर तिथं वुंड हिलिंग म्हणजे कसल्याही प्रकारचे म्हणजे किडे पडणार नाहीत, त्याचबरोबर त्या जखमा लवकरात लवकर सुकवा मारतील. तर आता 1 मिली प्रमाणे मी या सर्वांना आयव्हरमॅक्टिनचं इंजेक्शन देणार आहे. तर पशुपालक मित्रांनो, अशा प्रकारे आपण आयव्हरमॅक्टिनचं इंजेक्शन दिलेलं आहे. थोडीशी आपली शेळ्यांनी उड्या मारल्या, ओरडली, बट आपल्याला काय ह्यांचा आजार लवकर बरा व्हावा आणि त्या जखमा लवकरात लवकर क्लिअर व्हाव्यात, माव्याचा संसर्ग जास्त पसरू नये यासाठी आपण उपचार दिलेला आहे. तर तुम्हाला मी याची फॉलोअप दाखवतो. बऱ्याच जणांना वाटेल की याचा रिझल्ट किती येतोय किती नाही,
जसा रिझल्ट येईल तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहे. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया लवकरच अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. जय महाराष्ट्र.